अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणाप्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले। पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका। श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावारा नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले। तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून। मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह आणू मात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवोनी। विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या। कामाटेपर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होणे गोसाविक मठा माझी राहिले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अण्य स्वामीसुत नेनती। स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार। निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने। नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमाष्ट गोष्टी सांगूनी। यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणूनी।
त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसीदेव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसवणी देती उत्तर. त्यासी पिसाच लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यांत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारण आम्ही त्यांची कांता तीही त्रास देत. स्वामीसुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात स्वामी प्रथम प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुत त्यांप्रती मनांतील खूण सांगती. ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रथम या आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. नीच सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिराविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती करी स्वामीसुतावर होती. स्वामीसुत रात्रंदिवस समर्थांपुढे करीती भजन. पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडवा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोच रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकूनी विनविते समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इटुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकंता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असोनी अकाली पावला का मरण. मग जे स्मरती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत्त सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोणी नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाली यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठांत, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांस सांगा ती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्त त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले ती येसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाली. एकूण येशा वचनाला समर्थांची क्रोध आला. गाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या दिवशी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तीच पाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापदा कारण. एकूणी मातेची उक्ती, दादा तीच प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे एकूणी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामीसुताच्या गादीवरी बसुनी संस्था चालविले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.